मंडळी नमस्कार आणि आपल्या जीवनात सदाबहार. तर आज निघाले बघा शेतात. आजचा माझा शेतातला ब्लॉग असणार आहे पूर्ण. तर मी अर्ध्या तासाचं काम आहे, त्यासाठी अर्ध्या तासाचं नाही म्हणजे 1 तास तरी आम्हाला लागेलच त्या कामाला. तर काम काय आहे ते तुम्हाला सांगते. तर चला आम्ही शेतात पोचलो सुद्धा आणि आमचं काय जे काम आहे ते तुम्हाला मी आता सांगते. तर इथं रोप लागण आम्ही ऊसाची केलेली आहे. तर आम्ही उक्ती दिली होती तर मला आणि हे शेत जे आहे ते लांब असल्यामुळं मला म्हणजे ते तुमच्याशी शेअर करता आलं नाही. तर मजुरांना दिल्यामुळं आणि लांब शेत असल्यामुळं मला इकडे येताच आलं नाही. आणि काम म्हणजे हे आहे की हे जे ट्रे जे आहेत, जे रोप लागणीसाठी जे ट्रे जे येतात ते ट्रेच आता आम्हाला प्लॅस्टिकचे असतात. ते सगळ्या रानातले जे आहेत ते गोळा करायचेत. कारण दुसऱ्याच्या शेतात जाऊ नये, दुसऱ्याच्या रानात जाऊ नये आणि आपल्या पण रानाला चांगलं नसतं. प्लॅस्टिक जसं आपल्याला चांगलं नसतं ना, की आपल्या आरोग्यासाठी, तसं शेतीला सुद्धा चांगलं नसतं. का तर त्या जागेची जी ही जी असते पोत जी असते ती सुद्धा खराब होती आणि पीकसुद्धा येत नाही. तर चला तुम्हाला मी ट्रे दाखवते कसे आहेत ते रोप लागणीचे. त्यांना बघा पूर्ण म्हणजे आहे ना असं सगळे होल असतात आणि त्याच्यातच प्रत्येक एक एक रोप असतं. तर हेच रोप आता सगळं आम्ही रानात लावलेलं आहे आणि आता हे ट्रे जे आहेत ते आम्हाला पूर्ण आता सगळे गोळा करायचेत. चला आता आम्ही लागतो कामाला. ही बघा ऊसाची रोपं लावलेली, आत्ताच लावलेत, 2 दिवस झालेत पूर्ण, फक्त आत्ताशी. आता ही रोपं चांगली अशी चांगली येण्यासाठी ह्यांना ड्रिंचिंग करावं लागतं. ड्रिंचिंग केलं एकदा दोनदा म्हणजे रोपांची जी ग्रोथ आहे ती चांगली वाढते. आता पूर्ण आम्हाला एवढ्या म्हणजे लांब गोळा करत जायचं आहे कारण उभी पट्टी असल्यामुळं. आणि आज थोडंसं ढगाळ वातावरण असल्यामुळं जरा चांगलंसुद्धा वाटतं आहे, कारण उन्हात म्हणलं ना काम करायला नको वाटतं रानातलं. आता आज चांगलं म्हणजे असं शिरवाळ झालेलं आहे, त्यामुळं आम्ही म्हणलं चला आता हे सुद्धा काम लवकर पटकन करून येऊया, कारण कागद परत लांबपर्यंत वाऱ्याने उडून गेली. काड्यापेटीच नाही ह्याच्यात मुकट. आता काय झालं मग? मला काढी पिठी तो दिली. इथं थोडीशी आमची गंमत झाली. काय झालं, काडीपेटी त्यांच्याकडे होती त्यांच्या खिशात आणि त्यांनी माझ्याकडे दिली. तर माझ्या हातातून ते कधी खाली मोकळं पडलं काड्यांचं, मला कळलंच नाही. मी त्यांना म्हणलं मोकळीच काडीपेटी. तर इथं बघितलं तर सगळ्या काड्या इथं खाली पडल्या होत्या. मग आता त्या परत सगळ्या अशा गोळा केल्या. नंतरच हे सगळं आता पेटवून द्यायचं म्हणलं. रानात आलं ना की असं काहीतरी होतं गंमत जम्मत. तर आमचं हे चालू होतं सगळं असं काड्या भरणं. आज खरं तर शिरवाळ असल्यामुळं असं चांगलं पण वाटत होतं. ऊन असलं ना की एवढं म्हणजे घामाघूम होतं ना की नको वाटतं. पण आम्ही काय करतो, जास्त असं उन्हाची काय अशी कामं करत नाही. 2 तास तरी ना नक्कीच म्हणजे आराम करतो उन्हाचा. पण आत्ता सध्या ह्या दिवसात जरा आम्हाला शेतातली काही कामं नसतात. शेतात असल्यामुळं काय होतं, बाकीची जी कामं जी आहेत शेतातली ती नसतात. आम्ही जास्त अशी म्हणजे तरकारी करत नाही, त्यामुळं ऊसाला कसं होतं, एकदा औषध पाणी खत हे दिलं ना, फक्त असं पाणी द्यायचं असतं. त्यामुळं निवांत असतं, फक्त गायांचं हे ते काम तेच करावं लागतं आणि ते पण आमचं म्हणजे काम लवकर होतं गायांचं सुद्धा. तर आता इथं सगळं आता हे ट्रे जे आहे प्लॅस्टिकचे ते सगळं आता मी इथं पेटवून देणार आहे आम्ही ठिकठिकाणी, म्हणजे वाऱ्याने उडून जायचा प्रश्न येणार नाही. काय काय जण हे नेतात आमच्या इकडं, म्हणजे असं चुली पेटवायला वगैरे असं नेतात बरेच जण. पण आता सगळ्यांना असं आहे तर पाहिजे गोळा केलेलं. आता काही मागचे जे ट्रे आहेत ते नेले 1-2 जणांनी, की आम्हाला म्हणले पेटवून देऊ नका म्हणून, आम्ही नेतो म्हणून. तर चालतंय म्हणलं, पण आठवणीने न्या, नाही तर परत वाऱ्याने उडून गेलं की आम्हाला परत गोळा करावे लागणार सगळे ट्रे. कारण ट्रे गोळा करायचं म्हणलं ना तर ह्या सऱ्या असतात आणि सरीवरनं असं सरळ चालता येत नाही, जिथे पडलेले आहेत इकडं तिकडं. त्यामुळे ना कंटाळा येतो, असं वाटतं जास्त काम केलं आहे का काय. कारण प्रत्येक सरी ओलांडत जावं लागतं आणि ते ट्रे गोळाच करावे लागतात त्यामुळं. तर आता आमचं काम चालू आहे, खाली काही पेटवलेलं आहे. आता आमचे हे तिथं जाऊन काही जे आहेत ट्रे ते तिथं टाकतात आणि बाकीचे ट्रे जे आहेत ते आम्ही आता इकडंच पेटवणार आहेत.
वातावरण आता परत सध्या असं वाटतंय की पाऊस येईल म्हणून. पाऊस तर खरं पाहिजे म्हणजे, पण पाऊस अजून आमच्याकडं थोडाफारच अजून एवढासा जोरदार नाही आहे सुरू. हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला थोडासा लेट येईल, कारण आता सध्या पाऊस आहे. पण हा पाऊस झाल्यावर व्हिडिओ मी अपलोड करते. तर बघा इथं ट्रे असं जर पडलं ना तर पिकाचं नुकसानसुद्धा होतं, लहान पिकांचं. आणि म्हणजे पिकं मोडलीसुद्धा जातात ह्या ट्रेमुळं, त्यामुळं असं गोळाच करावं लागतं. आता हे घर जे आहे, इथल्या ताई खूप चांगले आहेत. कधी आम्ही झालो दिवसभर इकडं, आता इकडं काही चहा पाण्याची सोय नाही, पण आम्हाला चहा पिल्याशिवाय मात्र त्या काही येऊन देत नाहीत. आज मात्र त्या घरी नाहीत. तर एवढं आता परत तिकडचं जे ट्रे पेटवायचे होते ना, माझ्याकडून काडीपेटी तिथंच राहिली. मी त्यांना म्हणलं तुमच्याकडं दिली, ते म्हणलं माझ्याकडं. आता आम्हाला सगळे पूर्ण ट्रे गोळा करण्यासाठी आम्हाला पूर्ण 1 तास गेला. आमचं काम लवकर आवरलं पटकन इकडचं. आता बऱ्याच दिवसातून मी रानात आले इकडच्या शेतात. बरेच दिवस झाले आले नव्हते, कारण ऊस तुटून गेल्यापासून आता डायरेक्ट परत इथं लागणच झाली. आणि मला इथल्या शेतात यायला एवढं खूप आवडतं ना, एवढं म्हणजे ना खूप करमून जातं. कारण इथं तुम्हाला दिसत असेल मी मंदिराच्या कट्ट्यावर बसले. हे दत्त मंदिर आहे आमच्या म्हणजे शेजाऱ्यांनी बांधलेलं आहे बांधावर. तर एवढं छान वाटतं ना. दुपारचं पण आम्ही इथं आमचं जेवण किंवा आमचं बसणं, थोड्या वेळ लोळणं झोपणं आमचं इथंच चालू असतं. सावलीसुद्धा खूप छान पडते आणि म्हणजे हवा वारासुद्धा एवढं भारी असतं ना, सुटतं एकदम. ते असं वाटतं की इथंच असं बसून राहावं. त्यामुळं मला इकडच्या शेतात यायला खूप आवडतं, एवढं छान आहे. तर यांनी मात्र एकट्यासाठीच ऊस आणला होता. मी पण फोडून तोडून त्याचे 2 भाग केले आणि मी सुद्धा खायला घेतला. तर आता ऊस खाऊन आम्ही इथं एक 10 ते 15 मिनटं आम्ही इथं बसणार थोड्या वेळ आणि नंतर मग आता घरी निघणार परत घरच्या कामांसाठी. तर तुम्हाला दाखवते मी दत्त मंदिर कसं आहे ते आतून. बघा इथं छोटीशी एक दत्तांची मूर्ती आहे, एकदम छान आहे. जे आबा जे आहेत म्हणजे खूप वयस्कर आहेत, पण एवढ्या लांबून बांधावरून येतात आणि रोज रोज नियमाने त्यांचे ना म्हणजे 12 वाजायच्या आत ती पूजा ही करतातच. तर बघा आजसुद्धा त्यांनी एवढी छान पूजा केलेली. रोज नियमाने येतात आणि पूजा करतात. आज ते काय आम्हाला भेटले नाहीत, नाही तर खूप गप्पा मारतात आणि छान वाटतं म्हाताऱ्या माणसांशी बोलून. गप्पा मारल्यावर म्हाताऱ्या माणसांशी त्यांचं पण आपल्याला जुनं ऐकायला मिळतं, छान वाटतं. तर आम्ही पूर्ण सगळं आमचं पेटवून झालं, आमचं काम सगळं झालं आता इथलं. आता आम्ही रिटर्न घरी निघालो. तर माझा आजचा शेतातला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा.